ओम नमः शिवाय. श्री शिवाय नमस्तुभ्यं. 12 ज्योतिर्लिंग व त्यांचे महत्त्व. खाली 12 ज्योतिर्लिंगांची नावे, त्यामागची नाव पडण्याची कथा किंवा कारण आणि प्रत्येकाचे धार्मिक महत्त्व पुढीलप्रमाणे सांगितले आहेत. 12 ज्योतिर्लिंगांची नावे, त्यामागची कथा व महत्त्व. 1. सोमनाथ, गुजरातमध्ये. सोमराज याने चंद्रदेव यांनी शंकराची तपश्चर्या केली आणि मुक्ती मिळवली म्हणून सोमनाथ सर्वप्रथम ज्योतिर्लिंग मोक्षप्रद. 2. मल्लिकार्जुन, आंध्र प्रदेशमध्ये. शिव पार्वती आपल्या पुत्रांसोबत येथे आले. शिव येथे अर्जुन, पार्वती मल्लिका म्हणून पूजले जातात. सहपरिवार सौख्य व समृद्धी देणारे. 3. महाकालेश्वर, उज्जैन, मध्य प्रदेशमध्ये. उज्जैनच्या रक्षणासाठी महाकाल स्वरूपात प्रकट झाले. काळावर विजय देणारे, मृत्यू भीती नाही. 4. ओंकारेश्वर, मध्य प्रदेशमध्ये. नर्मदा काठावर ओमचा आकार असलेले पर्वत, त्यावर शिव प्रकट ध्यान व साधनेसाठी सर्वोत्तम स्थान. 5. केदारनाथ, उत्तराखंडमध्ये. पांडवांच्या तपश्चर्येवर शिव यांनी केदार रूप घेतले. पापमोचक, अत्यंत कठीण आणि पुण्यस्थान. 6. भीमाशंकर, महाराष्ट्रामध्ये. भीमा राक्षसाचा वध येथे शिवाने केला, संकटातून रक्षण करणारे. 7. काशी विश्वेश्वर, काशी अथवा वाराणसीमध्ये. जगाच्या अंतालाही हे शिवलिंग नष्ट होत नाही. मोक्ष प्राप्तीसाठी सर्वोच्च स्थान. त्र्यंबकेश्वर, महाराष्ट्र, नाशिकमध्ये. गौतम ऋषींनी गंगा येथे आणली आणि शिव प्रकट, गंगा दर्शन व त्रिदेव शक्ती यांचा संगम. 9. वैद्यनाथ अथवा बाबा वैजनाथ, झारखंडमध्ये. रावणाने शिवलिंग नेले परंतु ते येथे स्थिर झाले. रोगांपासून मुक्त करणारे, आरोग्यप्रद. 10. नागेश्वर, गुजरातमध्ये. एक भक्त नागाने शिवाची भक्ती केली म्हणून नागेश्वर, भय निवारक, सर्पदोष निवारक. 11. रामेश्वर, तामिळनाडूमध्ये. रामाने लंका युद्धापूर्वी येथे शिवलिंगाची स्थापना केली. रामभक्तीचा संगम, व्रत पूर्ण करणारे. 12. घृष्णेश्वर, महाराष्ट्र, एलोरामध्ये. घृष्णा नावाच्या स्त्रीच्या भक्तीमुळे शिव प्रकट, विवाह व सौभाग्य प्राप्तीसाठी पूज्य. थोडक्यात महत्त्व. मोक्षदायक, काशी, सोमनाथ, महाकाल. आरोग्यदायक, भीमाशंकर, बैजनाथ. परिवार सौख्य, मल्लिकार्जुन, त्र्यंबकेश्वर. पापक्षालन, केदारनाथ, ओंकारेश्वर. भक्तिपरता, रामेश्वर, नागेश्वर. सौभाग्य अथवा विवाह, घृष्णेश्वर. धन्यवाद. श्री शिवाय नमस्तुभ्यं.